पुढील आठवड्यामध्ये जर का आपण पाहिलं तर येत्या 23 ऑगस्ट 2026 रोजी आपण स्पर्धा याच मैदानावरती पाहणार आहोत। तुषार भाऊ जाधव युवा मंच आणि SK करिश्मा 11 यांच्या संयुक्त विद्यमानानं आपल्याला ही स्पर्धा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा याच मैदानावरती पाहायला मिळणार आहे। चला चेंडूची बागडी होते, पंचांचा इशारा या ठिकाणी निश्चितच आलाय। लेट्स प्लेचा इशारा, मेगा फायनलची लढत। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला बिरकावून दिलाय सीमा पार, येतोय बिगेट षटकार। मैदानाच्या आतमध्ये आयोजक थोडंसं सहकार्य करा मित्रांनो आपण, कारण स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये। श्रद्धांजली चषक 2026 एक आगळीवेगळी संकल्पना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। संघर्ष मित्र मंडळाची संपूर्ण टीम या ठिकाणी या आयोजनामध्ये सर्वाधिक महत्त्वाची आणि मोलाची भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळाली। आणि आज ही स्पर्धा यशस्वी करण्या पाठीमागे जर का आपण पाहिलं तर संपूर्ण संघर्ष मित्र मंडळ आणि त्यातील सर्व सदस्यांची सर्वाधिक मोलाची आणि महत्त्वाची भूमिका राहिली। स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। मेगा फायनलची लढत, नाणेफेकीचा कौल जिंकत असताना खरं तर दोनही ताकदवर संघ एकमेकांच्या समोर आपल्याला उभे ठाकलेले पाहायला मिळतात। एकीकडे स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 हा संघ, तर त्यांच्या विरोधामध्ये 2 हात करताना आपण संघ पाहतोय स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे प्रतिष्ठान कळंबोली। या दरम्यान जर का आपण पाहिलं तर आमच्या मुख्य मंचावरती ज्यांचं नुकतंच शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय, सन्माननीय राजेशजी टेंबे साहेबांचं या मुख्य मंचावरती आपण शुभागमन पाहतोय। मान्यवरांची मांदियाळी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावरती या ठिकाणी आपल्याला मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते, ज्यामध्ये या स्पर्धा या मैदानावरच्या प्रत्येक स्पर्धेला ज्यांचं सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान असतं, अर्थातच सन्माननीय। यावेळेला मात्र लॉफ्ट केलाय चेंडूला, अगदी ओव्हरपिच चेंडू होता, बिरकावून दिलाय सीमा रेखा पार, लालाच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार। आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। पहिलं षटक हाताळत असताना परेशला आपण पाहतो, आतापर्यंत परेश नाटेकरनं प्रत्येक सामन्यामध्ये आघाडीचं षटक हाताळलं, गोलंदाजी त्याची कमालीची राहिली, परंतु या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये त्याच गोलंदाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। 2 षटकार 1 सिंगल, एकूण 13 धावा आतापर्यंत या 3 चेंडूंवरती धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा बॅटर लाला, यावेळेला मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू होता, गुडघ्यावरती येऊन ऑन साइडला खरं तर हा चेंडू वळवण्याचा मानस होता, बॅटीचा आउटर एज गेट, चेंडू मात्र गेला थर्डमॅन रिझन मध्ये। क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, मात्र चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे, 4 धावांकरता चौका। तर पहा चौकार षटकारांची आतषबाजी जणू पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते। याही वेळेला वाडिश लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चेंडू वळवलाय, सागर अरुसे वेगानं चेंडूवरती येतोय आणि जोपर्यंत चेंडूची उचल होईल, परतफेकी होईल, तोपर्यंत मात्र धावा धावफलकावरती या ठिकाणी निश्चितच अंकित केल्या जात आहेत। 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ पुढे सरकलाय, धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड, 19 धावा धावफलकावरती आल्या। 3 षटकांची लढत असेल। खेळाडूंना विनंती आहे की थोडंसं स्पीडअप मित्रांनो करायचं, वेळ जास्तचा या ठिकाणी आपण घेता कामा नये। कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग अलाउड नाहीये, परंतु इथे पहा फुलटॉस चेंडू होता, त्या फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल करत असताना बॅटर लालाच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार। या दरम्यान जर का आपण पाहिलं तर ज्या सन्माननीय पाहुण्यांचा आपल्याला या मुख्य मंचावरती शुभागमन पाहायला मिळत आहे, खरं तर या मैदानावरच्या
स्पर्धा आयोजित करण्यासाठी ज्यांचं सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान राहिलं अर्थातच पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब, त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रणेते ज्यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली आपण ही स्पर्धा पाहिली ते सन्माननीय हनुमंतजी चौधर साहेब, त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांसाठी ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय त्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्या गेले ते सन्माननीय कुमारजी जाधव साहेब आणि आदरणीय राजेशजी मोहिते साहेब आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर जर का पाहिलं तर सन्माननीय बबलू कोळेकर साहेब या स्पर्धेचे आयोजकही आहेत आणि मान्यवर म्हणूनही आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आदरणीय गणेशजी खानावकर साहेब असतील, सन्माननीय राजेशजी टेंबे साहेब असतील, आदरणीय संतोषजी खरात साहेब असतील आणि राहुलजी चक्रपाणी देखील आपल्या समेत या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेत, आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि मान्यवर म्हणूनही आज आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. आणि संपूर्ण संघर्ष मित्रमंडळ परिवार या ठिकाणी आपल्याला या मुख्य मंचावरती स्थानापन्न झालेला पाहायला मिळतोय. या उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. धावा धावफलकावरती 25 धावा पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज मात्र आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. तर सचिन ठोंबरे अर्थात चिवा संघाचा संघनायक, मागील सामन्यामध्ये कमालीचं षटक त्यानं हाताळलं होतं. अवघ्या 2 धावा त्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि अगदी 3 षटकांचा ज्यावेळेला आपण उल्लेख करतो त्यावेळेला दुसरं षटक हे सर्वाधिक महत्त्वाचं षटक मानलं जातं. सामन्याला कलाटणी देणारं षटक म्हणूनही दुसऱ्या षटकाकडे पाहिलं जातं आणि स्वतः संघनायक हे दुसरे षटक हाताळताना, परंतु लाला ज्या लयमध्ये बॅटिंग करतोय या लालाला रोखणं कठीण आहे. भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. 1 मोर बिग षटकार. तर लाला एका वेगळ्याच लयमध्ये बॅटिंग करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. केवळ चौकारांची आणि षटकारांची भाषाच तो मैदानाच्या मध्ये बोलतोय. यावेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू होता, अगदी लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट करत असताना सिंगल या ठिकाणी धावफलकावरती जरूर अंकित केली जाईल. पाऊस थोड्या वेळापूर्वी जर का आपण पाहिलं तर जोरदार पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळाली होती, त्यामुळे आउटफील्डमध्ये देखील बरंचसं स्लिपरी आउटफील्ड आहे. गोलंदाजांना चेंडू ग्रिप करणं तितकी सोपी गोष्ट नाही आहे, परंतु फलंदाजांना ॲडव्हान्टेज आहे. मागच्या सामन्याचा जर का आपण विचार केला तर मागच्या सामन्यांमध्ये 27 धावांचं टार्गेट होतं. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, यॉर्क करण्याचा प्रयत्न, सिंगल या ठिकाणी धावफलकावरती आले. दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा मानस इथे नाहीये. सनी सिंगला देखील ठाऊक आहे की लाला चांगल्या लयमध्ये बॅटिंग करतोय. या खेळाडूला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती राहणं ही संघासाठी जमेची बाजू असणार आहे. एकूण धावांचा विचार केला तर धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय. तीन षटकांचा जर का आपण विचार केला तर 3 षटकांमध्ये किमान 40+ किंवा 45+ धावा या धावफलकावरती येणं अपेक्षित. ज्या पद्धतीची सुरुवात आपण पाहिली अगदी इथे मात्र आपण पाहिलं तर पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा येतोय, स्क्वेअर मारा या ठिकाणी केला जातोय. थोडासा मानसिक दडपण आहे, थोडासा दबाव आहे. स्लिपरी आउटफील्ड असल्यामुळे, वेट आउटफील्ड असल्यामुळे वारंवार चेंडू पाण्यामध्ये जातोय, त्यामुळे त्या चेंडूला ग्रिप करणं, अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती मारा करणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहेत. ही आव्हानं असतात, परंतु या आव्हानामधूनही आपला सर्वोत्तम खेळ करत असताना हे 2 संघ मात्र मेगा फायनलची लढत खेळताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. प्रेक्षक देखील मैदानाच्या चारही बाजूनं मोठ्या संख्येनं गर्दी करताना या स्पर्धेला आपली हजेरी लावताना पाहायला मिळतात. इथे मात्र थोडंसं फंबल पाहायला मिळतंय आणि जोपर्यंत चेंडूची उचल होईल पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी निश्चितच धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. या 2 धावेंच्या बरोबरीनं संघ पुढे सरकत असताना दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एकूणच 40+ किंवा 45+ हे पहिलं लक्ष धावफलकावरती जरूर असेल. पहिल्या षटकाचा ज्यावेळेला खेळ समाप्त झाला 25 धावा धावफलकावरती आल्या होत्या. एक सुरुवात दमदार मिळाली होती. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की वेल बिगिन इज अ हाफ डन, अगदी त्याच प्रकारची सुरुवात आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. हा अवांतर चेंडू या ठिकाणी निश्चितच आणखीन एक धावफलकावरती अंकित केली जाईल.
यानं षटकानंतर आणखीन एक षटकाचा खेळ येणं बाकी आहे. यावेळेला स्लो ओव्हर वन पद्धतीचा चेंडू होता. धीम्या गतीने हा चेंडू फेकला गेला. वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. तोपर्यंत मात्र फलंदाजांना देखील या ठिकाणी मिळते संधी. धावा एकवटल्या जात आहे. दोन षटक देखील समाप्त होते. दुसरा 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आपण धावफलकावरती 25 पाहिल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत धावांचा जर का विचार केला तर धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर मात्र आणखीन एक सिंगल पाहायला मिळाली. पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 धावा होत्या. त्यानंतर मात्र चला पंच थोडंसं घाई करायची आपण. दोन षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात त्या 40 धावा, 40 रन्स ऑन द बोर्ड. 40 धावा धावफलकावरती आल्यात. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र सज्ज होत आहेत. आपल्या वैयक्तिक स्पेल मधलं पहिला आणि संघासाठी अंतिम षटक हाताळत असताना गोलंदाज आपण पाहतोय. हो, पहिला चेंडूला आसमान दाखवला जात आहे. बिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग, सीमा रेखा पार. 6 धावांसाठी येतोय षटकार. चेंडूवरती या ठिकाणी षटकार लगावला गेलाय. पण डिकॉक आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. मोनू, खरं तर डिकॉक हे त्याचं टोपण नाव आहे. मोनू हा गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय, दबाव निर्माण केलाय आणि या धावसंख्येला कुठेतरी 50 पार घेऊन जाण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती षटकार लगावत असताना केलाय. याही वेळेला टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला गेलाय. वेट अँड वॉचचं क्रिकेट, भिरकावून दिलाय सीमा रेखा पार. सनी सिंगच्या बॅट मधून येतोय षटकार. या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार लगावत असताना सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. 52 धावा धावफलकावरती लागतात फलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय रणजित कट्टेपाटील किंग्स 11 या संघाच्या. यावेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू होता, टाइम करता आलेला नाहीये. पॅडलाईन वरचा हा चेंडू. एक भारदस्त शरीरयष्टीचा खेळाडू आहे आणि लेगस्टिक वरती जर का चेंडू मिळाला तर त्या चेंडूवरती मोठे फटके लगावण्याची ताकद आहे. परंतु यावेळेला शरीराच्या जवळ हा चेंडू होता, हातखुले करण्याची संधी नव्हती. लोअर फुलटॉस जरी चेंडू असला तरी केवळ एकेरी स्वरूपाची धाव मिळते आहे. दोनही बाजूने आक्रमक खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 53 धावा धावफलकावरती आल्यात. कोणत्याही प्रकारची विकेट गमावली नसताना अंतिम षटकामध्ये यावेळेला लालानं मात्र कमालच केली आहे. या इनिंग मध्ये काय फलंदाजी केली आहे. चेंडूला भिरकावून दिलाय सीमा रेखा पार. षटकार. बॅटर लाला आपल्याला करताना पाहायला मिळतोय. याही वेळेला टायमिंग प्रॉपर नाही आहे. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येतोय, टिपला जातोय झेल आणि फलंदाज मात्र बाद होतोय. परंतु बाद होण्यापूर्वीची कामगिरी केली आहे. कमालीची खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली आहे. यावेळेला इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता, टायमिंग प्रॉपर साधता आलं नाहीये. झेल टिपला, पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला. इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फैज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 59 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. 3 षटकांच्या लढतीमध्ये 59 धावा पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती उभारणं आणि तेही मेगा फायनलच्या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी संघावरती दबाव निर्माण केलाय. एक मात्र सफल गोलंदाज आपण या ठिकाणी पाहिला.
तर 59 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. शेवटचे अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. नवीन बॅटर इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फैज मैदानाच्या आतमध्ये आणि फैजनं देखील आल्या आल्या आपले हात खुले केलेत. पाईड लाईन वरचा हा चेंडू होता ज्याला भिरकावून दिलाय सीमारेखा पार. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. धावा धावफलकावरती आल्यात 65 आणि विजयासाठी लक्ष्य उभारलं जात आहे 66 धावांचं. जय जय खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी झालाय समाप्त. उत्तरार्धाकडे आपण वळतो आहोत. तत्पूर्वी पुन्हा एक वार आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं आपण या ठिकाणी करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. तर निश्चितच या ठिकाणी संघर्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ कळंबोली यांच्या वतीनं आयोजित श्रद्धांजली चषकाची ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आपण मित्रांनो आलेलो आहोत. 2 सलामीवीर फलंदाज देखील जसे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. मी मैदानावरती उपस्थित प्रत्येकाला विनंती करेल की आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी उभा राहायचं आहे. कारण संघर्ष मित्रमंडळ परिवारातील आपल्यापैकीच आपले स्नेही मित्र जे आज आपल्या समवेत नाही आहेत, परंतु ज्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी श्रद्धांजली चषकाची ही स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केली. मी सर्वांना विनंती करतो की आपण जिथे आहात आपल्या जागेवरती आपण सर्वजण उभे राहायचे आहेत आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून या श्रद्धांजली चषकाच्या माध्यमातून आपण श्रद्धांजली देणार आहोत. कैलासवासी दिलीप जमदाडे, कैलासवासी अमोल इंगळे, कैलासवासी भास्कर चव्हाण, कैलासवासी सचिन खराटे, कैलासवासी वैभव लोंढे, कैलासवासी अनिल साळुंके आणि कैलासवासी अंकुश अर्जुने या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वजण 2 मिनिटांचं मौन या ठिकाणी ठेवणार आहोत. एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. श्रद्धांजली चषक मेगा फायनलची लढत संघर्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ कळंबोली यांच्या माध्यमातून आयोजित एक आगळीवेगळी संकल्पना. खरं तर आपल्यामधीलच आपले स्नेही मित्र संघर्ष मित्र मंडळाचे घटक आणि आज जे आपल्या समवेत नसले तरी त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या संपूर्ण आयोजकांच्या वतीनं त्यांना ही भावपूर्ण श्रद्धांजली, संपूर्ण कळंबोली क्रिकेटच्या वतीनं त्यांना ही भावपूर्ण श्रद्धांजली आणि श्रद्धांजली चषक 2026 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहिली. मेगा फायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर भास्करजी चव्हाण, कैलासवासी भास्करजी चव्हाण यांचे सुपुत्र देखील आमच्या समेत या ठिकाणी जुळले गेलेत. सचिन चव्हाण हे देखील आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळत आहेत. तर मेगा फायनलचा खेळाचा उत्तरार्ध या ठिकाणी होतो सुरू. लक्ष्य विजयासाठी 66 धावांचं जरी असलं तरी आज अनेक इतिहास रचले. 2 चेंडूंमध्ये 9 धावा असोत किंवा शेवटच्या षटकामध्ये उभारल्या जाणाऱ्या 21 धावा असोत, आज इतिहास रचला या संघानं. 66 धावा चेस करत असताना आणखीन एक इतिहास या मैदानावरती रचला जाणार का? पहिला चेंडू थोडासा दिशाहीन पाहायला मिळाला. पंचांकडे अचळभूत नजरेनं पाहिलं जरूर गेलं. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि दुसरी धावही या ठिकाणी कंप्लीट होते. होय, पंचांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल, अवांतरचा इशारा आणि त्यावरती आलेल्या 2 1+2 अशा एकूण 3 धावेनं संघाचं खातं खुलं होत आहे.
चला पहिल्या चेंडूवरती इथे जर का आपण पाहिलं तर सांघिक धावसंख्येचं खातं खुलवत आहे. विजयासाठी 66 धावा जरी असल्या थोडंसं शांत वातावरण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळत आहे. यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा अपेक्षित संपर्क नाही, एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं उसळी घेतली. साहिलचा जर का आपण विचार केला तर खांद्यांचा वापर करतोय, अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती मारा त्याच्या माध्यमातून केला जातो. संघाच्या विजयामध्ये पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी प्रत्येक सामन्यामध्ये साहिलच्या खांद्यांवरती आपल्याला पाहायला मिळते. प्रचंड आणि प्रदीर्घ अनुभव असलेला खेळाडू आहे, अनेक विविध व्यावसायिक दर्जाचं क्रिकेटही तो खेळतो. आणि इथून जर का पाहिलं तर या मेगा फायनलमध्ये पहिलं षटक कशा पद्धतीने तो हाताळतोय हे पाहणं तर गरजेचं असेल. आज संपूर्ण दिवसभर अक्षयची बॅट थोडीशी शांत राहिली आहे, परंतु या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये अक्षयला देखील आपला आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. पण 66 धावांचा पाठलाग करताना एका बाजूने आक्रमण खेळ करून तुम्हाला चालणार नाही. दोनही बॅटर्सला आपली आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावी लागेल आणि तीही या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजाच्या अगेन्स्ट तुम्हाला ती आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 5 रन्स ऑन द बोर्ड, 5 धावा धाव फलकावरती आल्यात. एखाद मोठा फटका जर का फलंदाजाच्या बॅटमधून आला, यावेळेला पावलांचा वापर केला होता. इनसाइड आउटचा फटका खेळायचा मानस, गोलंदाजाच्या डोक्यावरून खरं तर हा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. शेवटच्या क्षणाला खांद्यांचा वापर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. मेगा फायनलची लढत मैदानाच्या चौफेर जर का आपण नजर फिरवली ती केवळ प्रेक्षक आणि प्रेक्षकच आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र अडवा बॅटनं केलाय प्रहार, स्टँड अँड डिलिव्हर्ड. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय बिग हिट षटकार. इलेव्हन रन्स ऑन द बोर्ड, 11 धावा धावफलकावरती आल्यात. ज्या षटकाराची अपेक्षा होती तो षटकार सचिन ठोंबरे अर्थात शिवाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. आणखीन एक चांगला चेंडू आहे. यावेळेला मात्र पंच आमच्या दिशेने वळताय. थोडासा टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय, हे दबाव आहे. मागील चेंडूवरती आलेला षटकार आणि त्यानंतर आलेला अवांतर चेंडू सर्व काही सांगून जातोय. दबाव आहे. दोनही संघ तुल्यबळ आहेत, दोनही संघ ताकदवान आहेत आणि दोनही संघ मेगा फायनलची लढत खेळताना आपापली दावेदारी, प्रबळ दावेदारी मात्र पेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यानचा साहिलचा पुढचा चेंडू समोर येतो. तडाख्याबंद फलंदाज सचिन ठोंबरे. यावेळेस ॲज ॲरो ॲज अ स्ट्रेट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला भेदत चेंडू जातोय. तो षटकारासाठी समीकरणात मात्र उरतोय. येणारे 12 चेंडू आणि 48 धावांची गरज. पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती आलेल्या षटकारानं पुन्हा एकदा सामना खुला केला. येणारे 12 चेंडू 48 धावांची गरज. खरं तर ऑन पेपर जर का आपण पाहिलं तर हे कठीण लक्ष आहे, परंतु ज्या लयमध्ये सचिन बॅटिंग करतोय, अक्षयची बॅट आज थोडीशी शांत आपल्याला पाहायला मिळाली. अगदी पहिल्या सामन्यापासून जर का आपण पाहिलं. चला खेळाडू थोडंसं सहकार्य करा. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील, किंग्स 11 कोणत्या गोलंदाजाची निवड करणार? वन ऑफ द बेस्ट बॉलर. खरं तर साहिलवरती हल्ला बोल केला आणि त्यानंतर आता येणारा गोलंदाज, कारण 3 षटकांच्या सामन्यांमध्ये आपण या नेहमी गोष्टीचा उल्लेख करतो की दुसरं षटक हे सामन्याचं निर्णायक षटक असतं आणि हे निर्णायक षटक कोणता गोलंदाज हाताळणार यासाठी एक छोटीशी टीम मिटिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 12-18चं समीकरण आहे, जर का या 48चं समीकरण आहे आणि या षटकामध्ये जर का 20+ धावा धावफलकावरती आल्या तर सामना शेवटच्या षटकापर्यंत नव्हे तर शेवटच्या चेंडूपर्यंत रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. सचिन ठोंबरे शिवा चांगल्या लयमध्ये बॅटिंग करतोय. 2 षटकार पहिल्याच षटकामध्ये त्याच्या बॅटमधून आले आहेत, परंतु अक्षय आज थोडासा शांत आपल्याला पाहायला मिळाला आहे. या सामन्यामध्ये जर का स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा, चला पंच, ही शेवटची वॉर्निंग आहे आपल्याला.
खेळाडूंना आपण सूचना करायच्या आहेत. यानंतर पॅनलाइज केला जाऊ शकता. जास्तचा वेळ आपण घ्यायचा नाहीये. आपल्या आग्रहास्तव हा सामना आम्ही 3 षटकांचा खेळवला. खरं तर आयोजकांनी हा सामना 2 षटकांचा सांगितला होता, परंतु दोनही संघनायकांना संमती दर्शवली आणि हा सामना आम्ही 3 षटकांचा खेळवला. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. पिंटूवरती दबाव पाहायला मिळतोय. खरं तर यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे, अनुभवाची थोडीशी कमतरता आहे आणि अशा प्रकारच्या मेगा फायनलमध्ये जो प्रेशर आहे तो प्रेशर मात्र जरूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय गोलंदाजावरती. हायबँडकडनं पुन्हा एकदा पहिला चेंडू अवांतर जरी फेकला गेला असला तरी कमबॅक करण्याची क्षमता. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये शांत राहणारा अक्षय सांगतोय की मी शांत बसायला संत नाहीये. बिरकावून दिलाय सीमारेषा पार. येतोय षटकार. पहिला चेंडू अवांतर, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. अक्षय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर आतापर्यंत जरी मी शांत राहिलो असलो तरी हा सामना जिंकायचा असेल तर मला माझा आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्येच करावाच लागेल आणि त्याच प्रकारचा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. सचिन ठोंबरे सारखा खेळाडू संघनायक म्हणून जर का तुमच्या संघाचा भाग असेल, तुमच्या समवेत असेल. या वेळेला देखील लोअर फुलटॉसचा चेंडू होता, कनेक्ट झालेला नाहीये. स्वतः गोलंदाज चेंडूचा पाठलाग करतात. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि दुसरी धावही या ठिकाणी लिहिल्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडू झाले. तब्बल धावा खर्च केल्या गेल्यात गोलंदाजीच्या माध्यमातून 9. समीकरण होतं 12 चेंडू 48 धावांचं आणि आता ते समीकरण बदलत असताना पाहायला मिळते. येणारे 10 चेंडू शिल्लक 39 धावांची गरज. 10 चेंडू 39 धावा. या षटकामध्ये किमान 2 मोठे फटके, 20+ धावा जर का धाव फलकावरती आल्या. एक षटकार जरूर आलाय. एक अवांतरच्या स्वरूपातही धाव पाहायला मिळाली. एक दुहेरी स्वरूपाची धावही आपण पाहिली आहे. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 4 मध्ये 2 चेंडू कनेक्ट करणं अक्षयसाठी मोठी गोष्ट नाहीये. परंतु दबाव तंत्राचा वापर केलाय. सिलिमेडॉनला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. दबाव बनवण्याचा प्रयत्न. यावेळेला शरीराचा वेध जरूर घेतला चेंडूना. बॅटीच्या बॉटम एजला चेंडू लागलाय. सिंगल मात्र धावफलकावरती आले आणि एक चांगला निर्णय. एक षटकार आल्यानंतर दुहेरी स्वरूपाची धाव, त्यानंतर मात्र सिंगल. गोलंदाज हळूहळू कमबॅक करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इक्वेशन बदलता येणारे 9 चेंडू आणि आता 38 धावांची गरज. 9 चेंडू 38 धावा. सचिन ठोंबरे सारखा अनुभवी खेळाडू जर का तुमच्या संघामध्ये असेल, सलामीवीर फलंदाज म्हणून, कारण मागच्या सामन्यामध्ये जर का पाहिलं तर सचिन ठोंबरे शिवाची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची राहिली. पहिल्या सामन्यामध्ये जर का आपण पाहिलं तर सागर अनुसेने निर्णायक क्षणाला येऊन 2 षटकार लगावले आणि त्यानंतर जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला 2 चेंडू 9 धावांची गरज असताना, म्हणजे आज चांगला संपूर्ण ऑलराऊंड परफॉर्म आपल्याला करताना संभाजीराजे घोरपडे प्रतिष्ठान कळंबोली हा संघ पाहायला मिळाला आहे. चिंटूवरती दबाव आहे. या ठिकाणी पिंटू थोडासा दिशा भरकटताना पाहायला मिळतोय. उजव्याच्या बाहेर पिच होणारा चेंडू आहे. पंचाने अवांतर चेंडू घोषित केलाय. थोडंसं शांत वातावरण जरी मैदानाच्या आतमध्ये असलं, दोनही संघांना ठाऊक आहे की या धावांचा पाठलाग होऊ शकतो. आणखीन एक अतिरिक्त स्वरूपाची धाव या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाईल. यावेळेला ऑन साइडला वॅकेंट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. वेगानं क्षेत्ररक्षक लाला चेंडूवरती येणार. चेंडूची उचल झाली आहे. फेकी मात्र खराब पाहायला मिळते. बॅकअपला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. 2 धावा कंप्लीट होताना तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि तिसरी धावही या ठिकाणी कंप्लीट होताना 2 वेळा धावबाद काढायची संधी होती, परंतु दोनही वेळेला चेंडू गॅदर करता आलेला नाहीये. जागो आपल्याला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात आणि या 3 धावेंच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात. या 3 धावेनं 32 विजयासाठी लक्ष्य. 8 चेंडू आणि अजूनही 34 धावांची आवश्यकता. थोडंसं बॉडीचं बॅलन्स त्या ठिकाणी बिघडलं होतं, त्यामुळे कदाचित पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. ग्लव्स देखील मागवले जात आहेत. वेट आउटफील्ड आहे. मेगा फायनलची लढत आपण या ठिकाणी पाहतोय. कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. पहिल्या सत्रामध्ये 65 धावा
स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 या संघानं. पण श्रद्धांजली चषकामध्ये दोन संघ जे मेगा फायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, दोनही संघ हे आपापल्या मित्राला, आपल्या सवंगाड्याला श्रद्धांजली देण्यासाठी आपल्या संघाचं नाव त्यांनी निश्चितच त्यांच्या नावावरती ठेवलंय. एकीकडे जर आपण पाहिलं तर स्वर्गीय संभाजी राजे घोरपडे प्रतिष्ठान आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 हा संघ पाहायला मिळतोय. म्हणजे श्रद्धांजली चषकामध्ये दोन असे संघ मेगा फायनलची लढत खेळत आहेत, जे संघ नेहमीच आपल्या प्रिय मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली देताना त्यांच्या संघाच्या टायटलमध्ये आपल्याला त्यांची नावं पाहायला मिळतात. आणि श्रद्धांजली चषकामध्ये यापेक्षा आणखीन मोठी गोष्ट काय व्हायला हवी. या स्पर्धेचा खरं तर संकल्पनाच आहे की जे आज आपल्यामध्ये नाही आहेत, आपल्या समवेत नाही आहेत, परंतु ज्यांच्या असंख्य आठवणी आजही आपल्या हृदयामध्ये जिवंत आहेत आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही या श्रद्धांजली चषकाची स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पण सिंगलनं फारसा फरक पडणार नाही आहे, आता गोलंदाजांना देखील ठाऊक आहे. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे प्लीज. गोलंदाज जास्तचा वेळ आपण खर्च करताय. येणारे 7 चेंडू आणि 33 धावांची गरज. 7 चेंडू 33 धावा. शेवटचं षटक कोणता गोलंदाज हाताळणार याकडे देखील लक्ष केंद्रित करायला हवं. सचिन टोंबरे म्हटल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेशन त्याच्या माइंडमध्ये नेहमीच सुरू असतं. त्याला ठाऊक आहे शेवटच्या चेंडूपर्यंत जर का हा सामना घेऊन जायचा असेल तर हा चेंडू सर्वाधिक महत्वाचा आहे. आणि या चेंडूवरती मोठा फटका जर का आला तर मात्र सामना पुन्हा एकदा बॅलन्स केला जाऊ शकतो. परंतु गोलंदाजांचं कौतुक आहे, इथून जर का आपण पाहिलं तर केवळ सिंगल आली आहे. सिंगलनं स्ट्राईक आपल्याकडे रिटेन केली आहे. इक्वेशन बदलत आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्या 34. विजयासाठी लक्ष 66 धावांचं, म्हणजे येणारे 6 चेंडू शिल्लक आणि आता 32 धावांची गरज. तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावांची गरज. शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. अगदी मैदानाच्या बाजूने असणारे जे पथदिवे आहेत ते पथदिवे देखील आता ऑन झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे खेळाडूंना विनंती मित्रांनो, थोडंसं स्पीडअप करा. यानंतर या स्पर्धेचा अंतिम पारितोषिक वितरण सोहळा देखील आहे. आणि अगदी लाईव्ह स्ट्रीमिंगवरती आपण पाहू शकता 23 तास 22 मिनिटे, म्हणजे मागील 23 तास ही स्पर्धा सुरू आहे. ओ 6 चेंडू आणि 34 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल आली आहे. सुटकेचा निश्वास सोडला असेल गोलंदाज अंकितनं, कारण त्याला ठाऊक आहे 2 विस्फोटक फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि आता जवळपास थोडासा सुटकेचा निश्वास गोलंदाजानं जरूर सोडला असेल. माफ करा, 11 तास आणि 11 तास आणि 19 मिनिटं स्ट्रीमिंग आपल्याला पाहायला मिळते. 6:55 घड्याळाची वेळ या ठिकाणी आपल्याला दर्शवते. ओ यावेळेला आडवा बॅटनं प्रहार केलाय, परंतु उशीर केलाय की काय. षटकार येतोय अक्षयच्या बॅट मधून. तर निश्चितच थोडंसं करेक्शन आपण 11 तास आणि 11 तासापेक्षाही जास्तचं लाईव्ह स्ट्रीमिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. 11 तास ही स्पर्धा चालली आहे. थोडंसं करेक्शन आपण जरूर या ठिकाणी करूयात. 23 मिनिटं हा वेळ त्या ठिकाणी होता, परंतु इथे मात्र पहा मागच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर अंकितचं चांगलं पुनरागमन आपल्याला पाहायला मिळतंय. बायचा इशारा या ठिकाणी पंचांचा येईल. बॅट कोणत्याही प्रकारे इन्व्हॉल्व नाहीये. आणि आता जवळजवळ मी म्हणेन की या सामन्याचा निकाल सुनिश्चित झालाय. ज्या पद्धतीनं पहिल्या सत्रामध्ये धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या, त्या धावांचा पाठलाग करताना थोडीशी दमछाक आपल्याला निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळाली. खरं तर हीच धावसंख्या कुठेतरी 50-55च्या आतमध्ये जर का रोखलं गेलं असतं तर या धावांचा यशस्वी पाठलाग होऊ शकला असता.
आणि आता केवळ सामन्यामध्ये जी औपचारिकता बाकी आहे ती औपचारिकता मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न गोलंदाज करताना आणि फलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळतात. चला तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी जे संघ क्वालिफाय झाले त्यांना विनंती आहे की आपण समोर यायचं आहे. या सामन्यामध्ये आता केवळ औपचारिकता बाकी आपल्याला पाहायला मिळते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. खरं तर फलंदाजांचा धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस नाहीये, परंतु जागो यांना देखील ठाऊक आहे की आता चला अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण यानंतर वळणार आहोत. शेवटचा एक चेंडू शिल्लक, 24 धावांची गरज. षटकार लगावत असताना शेवट गोड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार का? शेवटचा चेंडू हाताळला जातोय आणि हा चेंडू देखील येतोय निर्धाव. आणि याचबरोबर हा सामना मात्र या ठिकाणी जिंकलाय स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 या संघानं, जो ठरला या श्रद्धांजली चषकाचा चॅम्पियन संघ. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अगदी काही क्षणांची विश्रांती आणि त्यानंतर मात्र आपण येऊयात या